गाईज आज राखी आहे, रक्षाबंधन आहे गाईज. हॅपी रक्षाबंधन टू एव्हरी भावांना. आणि गाईज रक्षाबंधनसाठी मी रेडी झाली. कशी वाटते? बरीच वाटते. तर गाईज आता राखी बांधायची आहे. पहिली राखी देवाला बांधूया, मग जाड्याला बांधूया. निशू बाजायला किरकिर हे बघा गाईज काय बोलशी. निशू मम्मीचं थोडंसं झगडं झालं. आता मी पहिला चुप राहा. आता मी पहिला बघ ना, आता मी पहिला देवाला राखी बांधते, नंतर निशूला राखी बांधेन. तर येस गाईज फटफट निशूला नाही, पहिला देवाला राखी बांधते मग निशूला बांधेन. गाईज देवाची ना राखी बांधली पण व्हिडिओ नाही काढला. तेवढ्यातच मम्मी आणि निशूचं झगडं झालं. निशू रागाने गेलं, निशूला अजून राखी नाही बांधली. पण मी माझ्या 2 भावांना राखी बांधली. हाय करा. दोन भावांना राखी बांधली. निशूला अजून राखी नाही बांधली सक्का भाव असून, कारण तो रागाने गेलाय घरातून. मम्मीचं त्याचं झगडं झालं. मम्मी बोली मी नाही येत आहे इथे. तर मग ते त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे बंद झाला. पण निशू गेला तर काय माहिती, त्याच्या बहिणी येतील घरी. आम्ही इथे मेघला कवा आणि योगूला इकडे बांधली. मेघला बांधायची आहे. मग आणि एक मिलिंद दादा इकडे. मग बाकी अख्खे पेलू तिकडचेच भाव आहे. इथे मम्मीचा भाव आहे माया मामा. तिकडे मम्मी आहे, तिकडे सोनू मम्मी आहे. युजल मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं मेघचा लास्ट डे होता, कारण मेघ आता उद्या 1 इयरसाठी चाललाय बेलापूर. कारण तो चाललाय म्हणून त्यांनी हे सगळं केलंय. बाकी माझे इकडचे 3 भाव झाले. एक मिलिंद दादा बाकी आहे. मम्मी मिलिंद दादा असं जाऊया. एक मिलिंद दादा बाकी आहे. मग पेलू तिकडे काही जेवण करायचं. याला हॅपी जर्नी. याला हॅपी. सुनाई खूब झगड़ते साथ फिर खाना खाए. आता मी सोनूला घ्यायला चालू आहे. सोनू डांगपड्याला आली. मग आता माझे जे लांब लांबचे होते, जसं की मेघ योगान त्यांची राखी बांधली. इथे निशू आणि काऊची पण राखी बांधली आहे मी. अँड आता सोनूला घ्यायला चालू. आणि विशू लोकांचं ना ये टाईम ते माहिती वर्षाला रॅली वगैरे निघते, ते विशू लोकांचा ये टाईम. विशू लोकांचा सण आहे म्हणून ये टाईम. विशू उद्या येणार आहे बांधायला. मी आणि गावात सोनूला घ्यायला चालू आहे. आणि मी सोनूसोबत आता इकडचे पेलू तिकडचे सगळे भाव करेन. लाईक ज्यांना ज्यांना बांधायचे आहे ना पेलू तिकडे, मी आता सोनूसोबत मी आणि सोनू बांधू. आणि विशू उद्या येणार. मग विशू उद्या भावांना राखी बांधेल. बाकी आम्ही मेलाबिला फिरायला मतलब मेलात नाही जाणार. आम्ही खाऊन घेऊन येऊ. आणि उद्या विशू येणार तर तियासोबत मस्त फिरू. दाखवा झालाय फुल दाखव बाबू. हाय कर त्यांना. हाय बल्यान चिंबोरा. हाय मुंबईची बाय असते ना, ह्यो आपला वर्षाचा डॉन आहे. तर गाईज इथे बघू शकता सोनू पण आली. सोनू इथे बाबू पण आलाय. तो बघू शकता त्यांनी सुरका घातलाय. मम्मीने आता ड्रेस घातलेला काढला. बस 2 भाव होते ना, 2 भाव एवढा घातला. बाबू थँक्यू. मस्त चालू आहे. पण विशूने मिस केलं, मग ती उद्या येईल. आज मस्त पैसे कमवले. मतलब आमचा आज कमवायचा दिवस होता, कारण आज राखी होती. आता एक लास्ट भाव बाकी आहे, दॅट इज जय. मग डन. थांबा गाईस चप्पल काढते. हां तर गाईस आता एक लास्ट भाव बाकी आहे, दॅट इज जय. मग आमची राखी कंप्लीट होईल. हाच ब्लॉग उद्या कंटिन्यू होईल. म्हणून जब से मेरी आँखों से हो गई तू दूर, तब से सारे जीवन के सपने हैं चूर. जब से मेरी आँखों से हो गई तू दूर, तब से सारे जी
के सपने हैं चूर, आंखों में नींद ना दिल में चैना है, एक हजारों में। भविष्यात विशू आली आहे इकडे. वाव केवढी बरी दिसतेस बाई आज तू, नाही तर तू मतलब बरीच दिसते. तर विशू आली आहे, तुम्ही बघू शकता. विशू आता आमच्या कालूला पण बांधणार आहे आणि मॅक्स पण, की मॅक्सला बांधली, मॅक्सच्या हाताला लागले. तर गाईज विशू आता कालूला राखी बांधते आहे आणि विशू काल नव्हती आलेली म्हणून आज बांधते आहे राखी. बाकी आमच्या तर सगळे भाव झाले माझे काल. आता विशू सगळे करेल भाव, ती जाईल एकटी. बघू नकोस तू एकटीच जाणार आहेस. हे बघा गाईस, मेरे साथ जुर्म हो रहा है. जुर्म नाही बोलत, सोड नाही ते आज पंजानी तुला नक मारी. काय येड्यांसारखी करते. चुप. काय कायची बिची असू दे. हे बघा पैसे दे मम्मा त्याला द्यायला. तुझं ना माझं ना. आम्ही जस्ट विशू आले, एवढ्या मस्तपैकी राखी बांधली. हे बघा, फर्स्ट राखी बांधली विशूने. काल सोनूने बांधलेली, आज विशूने बांधली. अर्धा तास झाला व्हिडिओ घेऊन उभी होती दिप्पी. नंतर माझ्या हातात फोन दिला, बघते तिने फोटो काढलाय, व्हिडिओ नाही. काय बोलायचं यार. तर हा गाईस, आता मम्मी पराठी बनवते, मस्त पराठी खाऊ डावा. चला गाईस बाय. विशू आली ना म्हणून पनीर पराठा आणि चीज वाला नाही, आम्हाला नाही करत गाईस. मला पण नाही करते, खोटं बोलते. मला कसं बनवते म्हणजे थोडंसं पनीर असतो तर कुठेतरी दिसेल. माझा पहिली गोष्ट कसल्यात पराठा कुठेतरी दिसणार. थोडंसं पनीरची वार्ता करते जो कुठेतरी असतो. तर ये टाइम विशू येते, समजल्या हे हो बघा, एवढा टेम्पटिंग बनवलं. आमच्या टायमाला नाही बनवलेलं कधी काही, हाय ते करत नाही. बघा एवढा मस्त. ओ माय गॉड, हा बघा फुल ऑरेंज दिसतोय. हा बघा फुकतोय बघ कसा, मस्त लागतोय गाईस. आम्ही खाल्ला, आता मी अजून खाईन. मी ॲक्च्युली घरी जेवली नाही ना म्हणून. ज्यात त्या व्हिडिओ बघितले मग मला गाल्या मारले, तेच घरी जेवू नको. पण गाईस रात्री आमच्याकडे पनीरचीच भाजी आहे, संध्याकाळी आता खाते. जिम जाते बट हेवी डाईट आहे. प्रोटीन आहे. निशू नाही जायची मी आणि काऊच जातो. त्याची जिम तर नाहीच होते बघा, फुकतोय दिवसेंदिवस.